लीलावती रुग्णालयात तब्बल 1250 कोटींचा घोटाळा। वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात तिसरा गुन्हा दाखल, तर ईडीकडे सुद्धा तक्रार दाखल। महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश, तर एकनाथ शिंदेंचा समितीमध्ये समावेशाचा शासकीय आदेशही जारी। सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखी खोलात, खोक्याच्या घरी गांजा सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 7200 किमतीचा 600 ग्रॅम गांजा वनविभागानं जप्त केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे मालाडच्या एअरटेल कार्यालयामध्ये, तर एअरटेल कार्यालयामध्ये मराठीचा मुद्दा घेऊन अखिल चित्रे आक्रमक। पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर, तर 6 महिन्यांपासून ईडीच्या जेलमध्ये असणाऱ्या बांदल यांना जामीन मंजूर। बांदल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गुन्हे दाखल। मुंबईमध्ये घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक, तर महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये भूमिका। होळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी विभाजित करण्यासाठी आता 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद। मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवर आता विक्री बंद असणार। पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका, तर एरंडवणे, कोंढवा, सिंहगडच्या 3 इमारतींवर कारवाई। 3 इमारतींची मिळून 274 कोटींची थकबाकी। जळगावात एका वाहनानं 3 मजुरांना चिरडलं। नशिराबाद गावाच्या पुलाजवळील घटना, मजूर झोपलेले असताना वाहनानं चिरडलं। पोलिसांकडून शोध सुरू।